आणि एक महत्त्वाची बातमी आहे, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। गिरीश गायकवाड माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। गिरीश, मुंबईमध्ये विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता आहे। नक्कीच मुंबईमध्ये विशेष अधिवेशन बोलवलं जाईल आणि आज वेळ मागितला जाईल असं सुद्धा बोललं जात आहे। कारण मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल आहे तो अद्यापही प्रलंबित आहे, तो आलेला नाही आहे आणि त्यामुळे हा अहवाल आल्यानंतर मराठा आरक्षणासाठी एक विशेष अधिवेशन मुंबईमध्ये बोलवलं जाईल। 2 दिवसाचं हे अधिवेशन असेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते, वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती TV 9 ला मिळालेली आहे आणि त्यामुळे आता नेमकी काय भूमिका असणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण अजित पवार हे सुद्धा रामगिरी या बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। काल छगन भुजबळ सुद्धा बराच वेळ रामगिरी बंगल्यावर होते आणि एक गुप्त बैठक सुद्धा जवळपास अर्धा ते पाऊण तास दोन्ही नेत्यांमध्ये झालेली आहे आणि त्यामुळे आता वारे वाहू लागलेत असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। कारण मुख्यमंत्री आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। मराठ्यांना आरक्षण हे मुख्यमंत्री देऊ शकतात असा एक सूर जो आहे तो सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे। तशी भावना सुद्धा मराठ्यांकडून वारंवार व्यक्त केली जाते, पण यासाठी ज्या टेक्निकल बाबी आहेत त्या सुद्धा तपासून पाहिल्या जाणं तितकंच गरजेचं आहे आणि हे आरक्षण जे आहे ते कोर्टात टिकणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कारण ही जबाबदारी सरकारची असणार आहे। मागचं आरक्षण टिकू शकलं नाही सुप्रीम कोर्टात, त्यामुळे हे आरक्षण टिकावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न जे आहेत ते मुख्यमंत्र्यांकडून केले जातात आणि यासाठी एक विशेष अधिवेशन बोलवलं जाईल। आज कॅबिनेटची बैठक सुद्धा आहे। या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला जाईल आणि सरकारची नेमकी भूमिका काय आहे यावर सरकारची भूमिका काय असेल ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।